स्क्रीन दिसतंय ना? हो सर. हो सर. हो सर. लास्ट लेक्चरला आपण ग्राफचे काय एक्झाम्पल पाहिले होते. काय केले होते? एक्झाम्पल पाहिले होते. म्हणजे आपण जे डेफिनेशन शिकलो ना त्याच्यासाठी एक्झाम्पल पाहिजेत. त्याच्यात आपण काय केलं तर हे पहिलं एक्झाम्पल पाहिलं होतं. व्हर्टेक्स आणि एज दिले होते, त्याच्यावरून ग्राफ ड्रॉ करायचा होता. त्याच्यानंतर इच व्हर्टेक्सची डिग्री फाइंड आउट करायची होती. त्यातली ऑड डिग्री वाले व्हर्टेक्स फाइंड आउट करायचे होते. हँडशेकिंग लेमा व्हेरीफाय करायचा होता आणि नंबर ऑफ एजेस आणि नंबर ऑफ व्हर्टायसेस फाइंड आउट करायचे होते. म्हणजेच ऑर्डर आणि साईज फाइंड आउट करायची होती. आपण असं पाहिलं होतं की एखादा कंप्लीट, हे महत्वाचं आहे, एखादा जर कंप्लीट ग्राफ असेल तर त्याचे नंबर ऑफ एजेस किती असतात? एखादा जर ग्राफ कंप्लीट असेल, कंप्लीट म्हणजे काय की त्या ग्राफचा म्हणजे सिंपल ग्राफ असतो. कंप्लीट ग्राफ काय असतो? आधी सिंपल असतो आणि त्या ग्राफचा प्रत्येक व्हर्टेक्स, त्या ग्राफचा प्रत्येक व्हर्टेक्स हा काय असतो? इतर प्रत्येक व्हर्टेक्सची ऍडजस्टंट असतो. त्याला आपण कंप्लीट ग्राफ म्हणलं होतं. आणि त्या कंप्लीट ग्राफ मध्ये टोटल नंबर ऑफ एजेस किती असतात? n × n - 1/2 एवढ्या एजेस असतात. हे आता वापरायचे थोड्या वेळात मला, त्यासाठी हे लक्षात ठेवा. ते आपण हँडशेकिंग लेमा वापरून शो केलं होतं. आपण असे 2 एक्झाम्पल पाहिले होते की तशा प्रकारचे ग्राफ नसू शकतात. कसे? पहिलं एक्झाम्पल पाहिलं होतं की असा रेग्युलर ग्राफ असू शकतो का की त्याची प्रत्येकाची डिग्री 5 आहे आणि व्हर्टायसेस 7 आहे. तर आपण असं शो केलं होतं की तो ग्राफ नसणारच आहे. पुढचा असा एक पाहिला होता ग्राफ आपण, असा एखादा ग्राफ असेल का की ते 5 व्हर्टेक्स असतील, त्यातली एकाची डिग्री 1, एकाची 2, एकाची 3, एकाची 4 आणि एकाची 5. असं पॉसिबल नाही. म्हणजे सगळ्या प्रकारचे असे पाहिजे तसे ग्राफ अस्तित्वात नसणार आहे ना आपल्याला दिलेल्या कंडिशनवर. त्याच्यानंतर सबग्राफ काढायला लावले होते, ऑल सबग्राफ G1 आणि G2 चे. तर याचे सबग्राफ कसे काढायचे आपण पाहिलं होतं. ऑल पॉसिबल काढायचे. म्हणजे हे जर पाहिले तर पहिला याचा येईल P1. पहा तुमचा ओरिजिनल ग्राफ कोणता आहे? तर हा. याचा पहिला एक व्हर्टेक्स घ्यायचे, नंतर 2 व्हर्टेक्स घ्यायचे, नंतर V1 V2 एक एज घ्यायची, एक एजच्या ऑल पॉसिबल कंप्लीट करायच्या, नंतर 2 एजच्या ऑल पॉसिबल कंप्लीट करायच्या, नंतर 3 एज. असं याचे टोटल किती सबग्राफ आले होते? 10. आता याचे तुम्हाला सांगितले होते. कोणी ट्राय केला का सबग्राफ काढायचा याचा? हो सर. केला? हो. किती आले कोणाचे? ऑल पॉसिबल काढले? 7. किती? 5. 5, 7, 35. 35, 24 सर. 24. माझे 46 आलेत. पहा काय 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 काढलं. हे पहा इथं मी काढले. टोटल किती आलेत? 46 ग्राफ आलेत ह्याचे. आता मी इथं एजला नावं नाही दिली शेवटी, पण तुम्ही अजूम करा की काय एजेस असतील. मी फक्त व्हर्टेक्सला नाव दिलेत. कसे असतील तुम्हाला सांगतो याचे सबग्राफ. पहिल्यांदा सबग्राफ काय असेल? फक्त V1 वाला एक असेल, नंतर V2 वाला एक असेल, म्हणजे मी सर्कल करण्यापेक्षा हे करतो. पहिला जो ग्राफ आहे H1 तो काय असेल? V1 वाला असेल, नंतर H2 काय असेल? V2, H3 काय असेल? V3. एक व्हर्टेक्सचा असेल, नंतर 2 व्हर्टेक्सचा विदाउट एजेस, म्हणजे V1 V2 वाला एक, नंतर V1 V4, नंतर V1 V3 असे V1 वाले झाले, नंतर V2 V3, नंतर V2 V4 असे, नंतर हे 2 शेवटचे, असे 3 याचे झाले. आता 4 याचं एकच येईल. असे झाले. म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 9 10 तर नुसते याचेच ग्राफ झाले विदाउट एजचे. इथं दिलेले पहा V1 to V4 काय आले? सिंगल वर आले. H5 तर हे काय आले? 1 2 3 4 5 6 ग्राफ कशाचे आले? फक्त 2 चेच आले, वेगवेगळे व्हर्टेक्सचे. वेगवेगळे व्हर्टेक्स बदलला तर काय होतंय? ग्राफ चेंज होतोय. मग H12 हे 3 व्हर्टेक्स वाले हे एवढे आले, 3 व्हर्टेक्स वाले 3 आले, 4 चा 1 आला, म्हणजे H15 विदाउट एजच H15 ग्राफ होत आहेत.
मग आता सिंगल एज वाले किती काढले? तर सिंगल एज आले एवढे आले, 1 2 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे सिंगल एज वाले. याच्यात काय आहे, सुरुवातीच्या या ग्राफ मध्ये काय आहे की एकच एज आहे आणि व्हर्टेक्स काहीच नाही. पण इथं मात्र काय आहे, इथं मात्र एक व्हर्टेक्स एक्स्ट्रा झालेला आहे. मग अशा पॉसिबल सगळ्या काढल्या, असे मग 2 2 याच्या पॉसिबिलिटी काढल्या, सगळं काढलं असं. नंतर मग 2 एज वाल्या काढल्या. असे माझे टोटल 46 ग्राफ येत आहेत. हे कमीत कमी याच्यापेक्षा जास्त असू शकतात, तुम्ही चेक करा. ऑल पॉसिबल काढायचं सब ग्राफ. याच्यासाठी कोणता फॉर्म्युला नाही बरं का. म्हणजे एखाद्याला असं अपेक्षित असू शकतं की या ग्राफचे किती सब ग्राफ येतील, याचा कायसाठी काय फॉर्म्युला आहे का? तर माझ्या माहितीप्रमाणे असं काही फॉर्म्युला नाहीये, तुम्ही नंबर ऑफ सब ग्राफ काढू शकता. त्याच्यामुळे आपल्याला टॅलीच करावं लागेल. तर आणखी एक जर व्हर्टेक्स वाढला असता, तर एवढं जरी वाढलं असतं तरी भरपूर ग्राफ वाढले असते, भरपूर सारे. बहुतेक कियांचा असू शकतो फॉर्म्युला सबग्राफचा. कियांचा नंबर ऑफ सबग्राफचा फॉर्म्युला असू शकतो, शोधावा लागेल तो. अस्तित्वात असलेला शोधावा लागेल, नवीन शोधावा नाही लागायचा. हा बोला. आपल्याकडनं जर एकही सब ग्राफ सुटला म्हणजे केला गेला नाही, आठवण पडला, तर मग मार्क कट होतील का? हो, मार्क कट होतील, पण एवढे सबग्राफ काढायला लावू शकतं का कोणी? 46 लावणार नाही ना. दिलं तर छोटं एक्झाम्पल दिलं जाईल या टाईपचं, मग जेवढे राहतील तुमच्याकडून तेवढे कट होतील. पण या ग्राफ मध्ये कुणाला इंटरेस्ट राहत नाही, विचारणाऱ्याला इंटरेस्ट राहत नाही, काहीच नाही. तर इंटरेस्ट म्हणजे ह्या ग्राफ मध्ये कसं असतं की नॉन आयसोमॉर्फिक ग्राफ शोधावे लागतात. म्हणजे जर याचे नॉन आयसोमॉर्फिक ग्राफ जर काढायचे झाले तर किती येतील हा प्रश्न असू शकतो, कोणते येतील हा प्रश्न असू शकतो. म्हणजे पहा, हा V1 आणि V2 या ग्राफ मध्ये काय आहे का? V1 आणि V2 दोघं आयसोमॉर्फिक आहे ना, एक एज आहे, त्याच्या एक व्हर्टेक्स आहे, एक व्हर्टेक्स आहे. मग तर जर असेल तर प्रॉब्लेम, तर असा नाही विचारणार शक्यतो की नंबर ऑफ सबग्राफ किती असतील, नाही, तो त्यात काय हे नाहीये. इथं महत्वाचं काय असतं की तुम्हाला पॉइंट किती समजलाय हे महत्वाचं असतं. कॅल्क्युलेशन काय, कॅल्क्युलेशन मध्ये चुका होतातच. पण एवढं मोठं एक्झाम्पल विचारणार नाही, जास्तीत जास्त 10 सबग्राफ असलेलं विचारू शकतात, पण जास्त नाही विचारायचे. या प्रकारचा प्रश्नच नाही. हे मी पण काढणार नव्हतो, पण आता एकदा सुरुवात केली, मग मला भरपूर सारा कंटाळा यायला लागला एवढे सबग्राफ काढताना, पण मी काढले. मग जाऊ द्या, कम्प्लीट करू म्हणलं. हे कोण प्रूव्ह करू शकतं का? याच्यासारखं आपण प्रूव्ह केलेलं आहे. Prove that the maximum number of edges in a simple graph of n vertices is n-1. काय प्रूव्ह करायचंय? मॅक्झिमम नंबर ऑफ एजेस इन अ सिम्पल ग्राफ ऑफ n vertices. सिम्पल ग्राफ घ्यायचा n verticesचा, तर त्याच्या जास्तीत जास्त एजेस किती असू शकतात? n × n-1/2. आता तुम्ही जर कम्प्लीट ग्राफ घेतला kn, तर kn मध्ये नंबर ऑफ एजेस किती असतात? एक्झॅक्ट किती असतात नंबर ऑफ एजेस? मगाच मी सांगितलं होतं ना, किती असतात? n × n-1/2 ह्या एजेस असतात कम्प्लीट ग्राफ मध्ये. हा सगळ्यात मोठा सिंपल ग्राफ आहे n वर्टायसेसचा. याच्यापेक्षा मोठा सिंपल ग्राफ असू शकत नाही. मोठा इन द सेन्स नंबर ऑफ एजेसनी. मग आता सगळ्यात मोठ्याच ग्राफला नंबर ऑफ एजेसनी n × n-1/2 एजेस असतील, तर उरलेल्या ग्राफला n वर्टायसेसच्या याच्यापेक्षा काय असणार आहे? कमी एजेस असणार आहे. मला हे प्रूव्ह करायचंय. मग कसं करणार, कोण सांगेल आयडिया? याला काय म्हणायचं? नंबर ऑफ एजेस इन kn. कोणाला काय आयडिया सांगायची? बरोबर, बोला. हँडशेकिंग लेमाला आपण इथं ऑलरेडी गेलेलो आहे, मग याच्या पुढे जायची काही एवढी गरज नाही. तरी चालेल, हँडशेकिंग लेमाच वापरला तरी चालेल. काय येईल तो? पहा, आधी मला सांगा,
मी n व्हर्टायसेसचा ग्राफ घेतला. आता जर टोटल n व्हर्टायसेस आहे, मग त्याला नाव देतो V1, V2, V3 अँड Vn, n व्हर्टायसेस देतो. हा सिंपल ग्राफ आहे. सिंपल ग्राफ म्हणजे त्याच्यात लूप आहे का नाही? सिंपल नाही, ग्राफ सर. मध्ये लूप असतो का? नाही. पॅरलल एजेस किंवा मल्टिपल एजेस असतात का? नाही. मग राहिलं काय की हा सिंपल ग्राफ आहे, म्हणजे हा V1 जास्तीत जास्त किती व्हर्टेक्सला हे होऊ शकतो, ऍडजस्टंट होऊ शकतो. V1 हा व्हर्टेक्स किती व्हर्टेक्सला ऍडजस्टंट असू शकतो, म्हणजे किती एजेस असू शकतो, किती असू शकतात जास्तीत जास्त किती असू शकतात. आपल्याला पर्टिक्युलर माहित नाही की सगळ्यालाच आहे, पण जास्तीत जास्त किती असू शकतात ते कॅल्क्युलेट करू ना. V1 हा V2 ला ऍडजस्ट असेल, V3 ला ऍडजस्ट असेल, Vn -1 ला ऍडजस्ट असेल. म्हणजे V1 हा जास्तीत जास्त किती याला ऍडजस्ट असू शकतो, n-1 ला असू शकतो ना, 2 पासून n- पर्यंत. म्हणजे डिग्री ऑफ V1 काय असून तुमची लेस इक्वल n-1 असेल. बरोबर ना? का? कारण तो जास्तीत जास्त सिंपल ग्राफ आहे ना, मल्टिपल एजेस नाहीये, लूप नाहीये, त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त किती याला ऍडजस्ट असू शकतो, V1 सोडून उरलेल्याला. तसाच V2 पण जास्तीत जास्त किती याला ऍडजस्ट असू शकतो, V2 सोडून उरलेल्यांना. म्हणजे तो जास्तीत जास्त, म्हणजे त्याची डिग्री काय असणार आहे, n-1 पेक्षा कमी असणार आहे. याची डिग्री पण काय असणार आहे, n-1 पेक्षा कमी असणार आहे. हे लक्षात आलं? मग आपलं हे काय सांगतंय, हँडशेकिंग लेमा काय सांगतो, किंवा आधी आपण काय करू, प्रत्येकाची सम करू. डिग्री ऑफ V1 प्लस डिग्री ऑफ V2 प्लस 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 डिग्री ऑफ Vn. हे लेस इक्वल काय आहे, इन जनरल मी असं लिहितो, डिग्री ऑफ Vi लेस इक्वल n-1. प्रत्येकाची डिग्री ही काय असणार आहे, n-1 पेक्षा असणार आहे. हा n-1 एकदा, हा n-1 याच्यासाठी एकदा, याच्यासाठी असे टोटल किती n-1 येतील, 1 2 3 n येतील ना, n टर्म्स. n टाइम्स येतील. मग आता मी हेच दाखवतो डायरेक्ट. हे पहा, हे काय असणार आहे, डिग्री ऑफ Vi प्रत्येकाची n-1 पेक्षा लेस इक्वल असणार आहे. का? कारण जास्तीत जास्त तो n-1 व्हर्टेक्सलाच काय असू शकतो, ऍडजस्ट असू शकतो. म्हणजे मी इथं ते लिहिले, ते n-1 किती वेळा आले होते, n टाइम्स आले होते. डिग्री ऑफ V1 प्लस डिग्री ऑफ V2 प्लस प्लस डिग्री ऑफ Vn. ज्याची जर सम केली तर ही किती आली, डिग्री ऑफ Vi I रन्स फ्रॉम 1 to n याची सम. पण आपण हे पाहिलेलं आहे हँडशेकिंग लेमा. हँडशेकिंग लेमा काय असतो, सम ऑफ डिग्री ऑफ व्हर्टायसेस इज इक्वल टू 2 टाइम्स नंबर ऑफ एजेस असतं. आता इथं पहा, इथं काय म्हटलंय, इथं किती एजेस आहे आपल्या या ग्राफला, क्यू एजेस आहे असं सपोज करू. म्हणजे नंबर ऑफ एजेस किती आले, क्यू आले. म्हणजे मी याच्या जागी काय लिहू शकतो, क्यू लिहू शकतो. म्हणजे मी इथं काय लिहिलं, क्यू लिहिलं. म्हणजे हे आलं डिग्री ऑफ हे, दिस इज इक्वल टू 2Q आला. म्हणजे हा किती आला, 2Q आला. हा 2Q आला, 2 दोन्ही साईडला 1 ने मल्टिप्लाय केलं, तिथं किती आला, क्यू लेस इक्वल n इंटू n-1/2. म्हणजे जास्तीत जास्त एजेस किती असतील, n इंटू n-1/2. हे समजलं? इथं परत हँडशेकिंग लेमा वापरलेला आहे. खूप समजलं? याच्यात कुणाला काय अडचण? हो सर. हो सर. हो सर. नेक्स्ट पाहायचं. आपण जे पाहिलंय ना, आपण तेच पाहू. म्हणजे जे डेफिनेशन पाहिले आहेत ना, ते आणखी इलॅबोरेट करण्यासाठी एक्झाम्पल पाहू. आता तुम्ही मला याचे सोल्युशन सांगायचे आहेत 1 by 1. खालील ग्राफ कन्सिडर करायचा आहे आणि त्याच्यावरून हे सांगायचं. आता मी सांगेन त्याचे उत्तर द्या. हा ग्राफ सिंपल आहे का? नाही सर. नाही सर. का नाही? त्याच्यात लूप पण आहे आणि लूप आहे आणि मल्टी एजेस आहे, मल्टिपल एजेस. हा, परत या ग्राफ मध्ये आयसोलेटेड व्हर्टेक्स आहे का? आयसोलेटेड व्हर्टेक्स म्हणजे नाही, सर. ज्या व्हर्टेक्सची डिग्री 0 असेल, याच्यात 0 डिग्री वाला व्हर्टेक्स आहे का? नाही. त्याच्यानंतर पेंडंट व्हर्टेक्स आहे का? नाही, सर. हो, नाही. हो पेंडंट सर.
आहे त्याची हो, डिग्री आहे. 1 असते त्याला आहे. पेंडंट व्हर्टेक्स म्हणतात. कोणता आहे? U6. U6. नंबर ऑफ व्हर्टेक्स किती आहे? नंबर ऑफ व्हर्टेक्स किती आहे? 9. 8. 8. चेक करा. 8. व्हर्टेक्स 8 आहे. एजेस किती आहे? 12. 11, 12. 12 13 13 आहे ना. नंबर ऑफ 13, एजेस किती आहे? 13. 13. नाव 13. दिलेले पहा. 13. E1, E2, E3, E4 शोधा तुम्ही कुठे आहेत ते. E5, E6 लूपला आहे, E7 खाली मल्टीग्राफला म्हणजे पॅरलल एजेसला E8, E9 पुढे E10 खाली E11 उजव्या साईडला E12 आणि जी पेंडंट व्हर्टेक्स त्याला नाव काय दिलं? E13 दिलं. म्हणजे नंबर ऑफ व्हर्टेक्स किती आहे? 8 आणि 13. नंबर ऑफ एजेस किती आहेत? 13 आहे. 13. हे असं. आता जे प्रश्न विचारले त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू आपण. तर पहा पहिला प्रश्न काय विचारलाय? काय विचारलाय? फाइंड द इंड्यूस सबग्राफ GW वेअर GU पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं? GU किंवा इथं GW पाहिजे होतं. हे इथं करेक्शन कर. इथं फाइंड द इंड्यूस सबग्राफ GU वेअर U इज इक्वल टू U2, U3, U4 आणि U7. तर इंड्यूस सबग्राफ कसा काढायचा? तर कसा काढायचा? कोण सांगायची इच्छा आहे का कोणाची? कसं काढायचं इंड्यूस सबग्राफ? आता इथं एजेस दिले, व्हर्टेक्स दिलेत ना, मग व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ पण म्हणतात त्याला. काय करायचा? तर कसं काढायचं? तर ह्या व्हर्टेक्स काढायचे. मग U2 कुठं व्हर्टेक्स आहे तर तो काढायचा. U2 कुठं आहे? इथे आहे. हा U2 काढायचा. त्याच्यानंतर कोणता? U3 कुठं आहे? U3 कुठं आहे? तर इथं आहे. हा U3 काढायचा. हा U2, हा U3. त्याच्यानंतर U4 आयडेंटिफाय करा. हा U4 म्हणजे इथं काय आहे? U4 म्हणजे हा काढायचा. त्याच्यानंतर U7, त्याच्यानंतर कोणता आहे? U7 हा आहे. हा U7. हे व्हर्टेक्स काढले, दिलेले व्हर्टेक्स काढायचे आणि आता काय करायचं? ह्या व्हर्टेक्सला जॉईन करणाऱ्या जेवढ्याही एजेस आहेत ह्या व्हर्टेक्सला त्या काढायच्या. ह्या व्हर्टेक्सलाच बरं का, दुसऱ्या नाही काढायच्या. आता पहा U2 साठी कोणती आहे? तर ही एज आहे म्हणजे E6 आहे. बरोबर. आणि U2 आणि U4 ला जॉईन करणारी एज आहे का? नाही. या ग्राफ मध्ये नाही, म्हणजे ते काहीच येणार नाही. U2 हा कोणाशी कनेक्ट आहे का? U3, U4 आणि U7 मध्ये नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यात काय एजेस नाही. आता U3 वर यायचं. U3 कोणाशी कनेक्ट आहे? U4 ची ऑल एजेस काढायच्या बरं का. U4 ची ऑल एजेस काढायच्या. आणखी कोणाशी कनेक्ट आहे? U7 शी कनेक्ट आहे. U7 याच्यातल्याच. पण 2 एजेसनी ह्या दोन्हीच्या दोन्ही एजेस काढायच्या. आणि U4 कोणाची? हे असं आहे. म्हणजे हा कोणता झाला? जी इंड्युस्ड सबग्राफ झाला. व्हर्टेक्स इंड्यूस सबग्राफ. लक्षात आलं हा कसा काढायचा? हो सर. हो सर. हो सर. याच्यात आणखी एक कंप्लीट करू. एक जर मी W हा सेट दिला, U3, U7 आणि U5 कसा काढणार सांगा बरं ग्राफ? आधी काय करायचं? मला प्रोसिजर सांगा. काय करायचं? U3, U7, U5 ड्रॉ हे करायचे. vertex घ्यायचे. U3 हा दिला, U3, U5 आणि U7 हे ड्रॉ करायचे. नंतर काय करायचं? एजेस ड्रॉ करायचे. एजेस काढायच्या. मग U3 आणि U5 मध्ये एजेस आहे का डायरेक्ट? नाही. नाही. U7 आणि U5 मध्ये आहे का? नाही. म्हणजे U5 चा नाही. प्रश्न मिटला. U5 आणि नाही. U7 मध्ये आहे? नाही. नाही ना. U3 आणि U7 मध्ये आहे? आहे, पण हो. किती आहे? 2 आहे. 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 म्हणजे हा झाला GW. हा इंड्यूस सबग्राफ झाला. लक्षात आलं हे? हो सर. हो सर.
हो आता सर. एज इंड्यूस सबग्राफ काढायचा. आता काय करायचं, एज इंड्यूस सबग्राफ काढायचा. एजचा सेट काय दिलेला आहे, E1 E2 E8 आणि E11. मग कसं काढणार, एजेस काढून घ्यायच्या. E1 ही एजेस काढायची, त्याच्यानंतर E2 कुठं आली, ही अशी E2 आली. त्याच्यानंतर E8 कोणती आली, ही अशी आली. त्याच्यानंतर कोणती आली, E11 ही अशी आली. आता पहा, ही कोणती आहे, ह्या एजेस झाल्या E1 E8 आणि E11. तर हा ग्राफ काढताना याच्या ज्या एंड पॉइंट आहेत तेच व्हर्टेक्स द्यायचे, इतर व्हर्टेक्स द्यायचे नाही. म्हणजे मी हा एक व्हर्टेक्स येणार, हा एक व्हर्टेक्स येणार, हा एक व्हर्टेक्स येणार, हा आणि हा, एवढेच व्हर्टेक्स येणार. कोणता आहे हा, U2 U1 U3 U7 आणि U8, एवढेच व्हर्टेक्स येणार, इतर व्हर्टेक्स घेणार नाही. हा व्हर्टेक्स घ्यायचा नाही, हा घ्यायचा नाही. जेवढ्यावर ग्राफ आहे तुमचे एजेस आहे तोच घ्यायचा. लक्षात आलं हे? हो सर. हम्म. हो सर. हो सर. आता सांगा बरं, असा मला ग्राफ शोधून द्यायचा, सबग्राफ. सबग्राफ म्हणजे त्याच ग्राफचा पार्ट. तर तो आयसोमॉर्फिक टू काय पाहिजे, K3 म्हणजे काय, 3 व्हर्टेक्स काढायचे आणि 3 व्हर्टेक्स काढून हा प्रत्येक व्हर्टेक्स इतर व्हर्टेक्सची ऍडजस्टमेंट पाहिजे. हा दोघांशी आहे आणि हा दोघांशी आहे, म्हणजे या ग्राफला आयसोमॉर्फिक असणारा सबग्राफ काढायचा आहे. मग याच्यातला कोणता सबग्राफ येईल की जो आयसोमॉर्फिक टू हा K3 असेल, कोणता आहे का याच्यात, कोणता, E4 E3 आणि E4 नाही, चेक करा ना, हा E1 इथं आला ना, हा ग्राफ येईल ना, E2 E4 आणि E3 वाला. म्हणजे हा आला, कोणता आला, समजलं, हा U1 हा U3 आणि हा U4 आणि एजेस कोणते, E2 E4 आणि E3. हा आयसोमॉर्फिक टू काय आहे, K3 आहे. एवढाच आहे का आणखी काय आहे, आपण ऑल पॉसिबल काढण्याचा प्रयत्न करू. एवढाच आहे का आणखी आहे कोणता, U4 U7. U3. मला काय करायचं माहिती का, नुसतं एजेस सांगून पण चालत नाही, व्हर्टेक्स पण सांगावं लागतात. सॉरी, व्हर्टेक्स पण आणि एजेस पण. एक वेळेस एजेस सांगितलं तरी चालेल. मला एजेस सांगा कोणत्या कोणत्या येतील. E3 9 E3 E9 E10. E3 E9 E10 हा दुसरा सबग्राफ झाला जो आयसोमॉर्फिक टू काय आहे, K3 आहे. हे दोनच आहे का आणखी कोणता आहे, नाही सर. नाही आहे सर. आहे कोणता, U3 U7 U1. हा पण आहे, E3 E10 आणि E8 असे तीनच येतील, जास्त येणार नाही. लक्षात आलं, हे 3 सबग्राफ आहेत की जे आयसोमॉर्फिक टू काय आहेत, K3 आहेत. समजलं? सर व्हर्टेक्स हो, आपण घेतले U3 U7 आणि U1 पण येईल ना. नाही, तुम्ही असंच म्हणताय ना. हो. पण U7 आणि U1 मध्ये एज आहे का डायरेक्ट, नाही. नाही. नाही, ही एज येणारच नाही ना. मग ही जर एज येणार नाही तर हा ग्राफ कसा येईल ना, हा आयसोमॉर्फिक टू K3 येईल का, नाही यायचा. आपल्याला त्रिकोण नाही का काढायचे, आपल्याला काय काढायचंय, 3 व्हर्टेक्स काढायचेत. आपल्याला काय करायचे, 3 व्हर्टेक्स काढायचेत. 3 व्हर्टेक्स आणि 3 एजेस पाहिजे. असं असेल तरच तो आयसोमॉर्फिक टू काय राहणार आहे, K3 राहणार आहे. सिंपल ग्राफ. समजलं? ज्यावेळेस तुम्ही हा ग्राफ काढताय ना, हा, त्यावेळेस तुमचे एजेस किती येत आहेत, 4 एजेस येत आहेत. ही एक सॉरी 4 व्हर्टेक्स येत आहेत आणि किती एजेस येत आहेत, 4 एजेस येत आहेत. मधलं पण घ्यावं लागतं. असे 3च येणार आहेत. पहिला कोणता, हा, दुसरा कोणता, हा, आणि तिसरा कोणता, हा. 3च आहे ना हे. सरळ एज काढा, काय काढा, काय फरक पडत नाही. कर्व काढा, काय फरक पडत नाही. झालं. आता चौथं कोण सांगेल, चौथं आणि पाचवं, चौथ्या आणि पाचव्याचं सोल्युशन. फाइंड द एनी 2 एजेस
डिसजॉइंट सबग्राफ, एज डिसजॉइंट सबग्राफ काढायच्यात. एज डिसजॉइंट सबग्राफ म्हणजे काय की एज कॉमन नको, एज कॉमन नको असं सबग्राफ काढा. सांगा बरं एखादा सबग्राफ एज डिसजॉइंट. मला व्हर्टेक्स सांगा, एजेस सांगा फक्त. एजेस सांगितल्यावर कसं एजेस काढून मग ते व्हर्टेक्स सांगता. कोणता का सांगता? E1 एज डिसजॉइंट काढायचं. आपण त्याला हायलाइट कलरने हे करू. E1 E1 आणखी एक सबग्राफ सांगा, याच्यातलाच पार्ट सांगायचा. हा पण घेऊ आपण आणि हा घेऊ. हा पहिला लाल याने काढलेला सबग्राफ आणि दुसरा आपण काय करू, दुसऱ्या रंगाने काढू. सांगा पुढचा कोणता घ्यायचा? कोणताही घेतला तरी चालेल ना, काय फरक पडेल का? फक्त काय पाहिजे, एज त्यांच्यात काय नको. हा पण चालेल ना. एज कॉमन हो. आहे का? एज कॉमन आहे नाही. का? नाही ना. त्याच्यामुळे हा जो ग्राफ झाला हा काय झाला, एज डिसजॉइंट ग्राफ झाला. हा काय झाला, एज डिसजॉइंट सबग्राफ झाला. समजलं? हा या रंगाने काढलेला H2 आणि लाल रंगाने काढलेला H1. हा काय येईल, H1. हे दोघंही काय आहेत, एज डिसजॉइंट सबग्राफ आहेत. का? कारण एज वेगवेगळे आहे, एज कॉमन नाही. आता मला सांगा बरं, हा व्हर्टेक्स डिसजॉइंट सबग्राफ होईल का? सर हा तर ते लूपची डिग्री 2 असते, म्हणजे तो स्वतःचा कॉमन एज असू शकतो ना? कॉमन आपल्याला दोन सबग्राफ मध्ये पाहिजेत, H1 आणि H2 मध्ये पाहिजेत. H1 मध्ये असा एखादा एज आहे की तो H2 मध्ये पण आहे. मला त्या स्वतःशी काही घेणं देणं नाही. H1 शी स्वतःशी काय असो, तो लूप असो मल्टीग्राफ असो, काही घेणं देणं नाही. मला फक्त चेक कोणाच्यात करायचे, H1 आणि H2 मध्ये चेक करायचे. लक्षात येतो मी काय म्हणतोय? H1 आणि H2 मध्ये अशी एखादी एज आहे का की जी H1 मध्ये पण आहे आणि H2 मध्ये पण आहे का? असं नाही. म्हणजे एखादी एज आहे नाही. का जी रेड कलरनी पण आहे आणि ब्ल्यू कलरनी पण आहे का एखादी? नाही. Violet दिसते. नाही. त्याच्यामुळे नाही, हा सर. व्हर्टेक्स डिसजॉइंट ग्राफ आहे. हा एज डिसजॉइंट ग्राफ आहे का? नाही सर. एज डिसजॉइंट नाही, आहे सर. का? नाही. का नाही एज डिसजॉइंट ग्राफ हा? कॉमन व्हर्टेक्स आहे सर. कॉमन व्हर्टेक्स आहे. कोणता आहे कॉमन व्हर्टेक्स? कोण सांगेल? U5. U5. U5 काय आहे? कॉमन व्हर्टेक्स आहे. U5 कॉमन व्हर्टेक्स असल्यामुळे काय होतंय की तो व्हर्टेक्स डिसजॉइंट नाहीये. मग व्हर्टेक्स डिसजॉइंट काय येईल सांगा बरं, कोण सांगेल एखादा? जर मी ही याच्यातलीच ही एज काढली तर होईल का? आता सांगा बरं. हो सर. हो सर. होईल. हो सर. आता आणखी एक एज जर याच्यात मी ऍड केली तर ही, हा राहील का व्हर्टेक्स डिसजॉइंट? हो सर. आणखी ही एक एज ऍड केली तर हो सर. राहील. होईल सर. म्हणजे एक्झाम्पल कळलं? हो सर. हो. याचं सोल्युशन आहे, ते कसे तुम्ही काही काढू शकता, नेसेसरी नाही. आता ह्या पुढचं 8 नंबरचं एक्झाम्पल पहा. 8 नंबरचं एक्झाम्पल काय आहे? फाइंड 5 स्पॅनिंग सबग्राफ ऑफ ग्राफ G. हा खाली तो ग्राफ दिलेला आहे, त्याचा स्पॅनिंग सबग्राफ काढायचा आहे. तर स्पॅनिंग सबग्राफची डेफिनेशन काय आहे? तो सबग्राफ असायला पाहिजे, पण स्पॅनिंग सबग्राफ म्हणजे काय? ऑल व्हर्टेक्सेस जायला पाहिजे सर. ऑल व्हर्टायसेस, बरोबर. जे ओरिजिनल ग्राफ मध्ये जे व्हर्टायसेस आहेत तेच सबग्राफ मध्ये पण व्हर्टायसेस पाहिजे. फक्त काय करायचं, एज कमी करू शकता, जास्त नाही, कारण सबग्राफ एज कमी करू शकता. मग सांगा बरं एखादा काय करायचं, याचे व्हर्टेक्स काय करायचे तेच ठेवायचे. म्हणजे V1 हा ठेवला, V2 हा ठेवला, V3 हा ठेवला, V4 आणि V5 असाच ठेवला. हे व्हर्टायसेस ठेवायचे. आता मी याला V1, V2, V3, V4 आणि V5
आता पहिला सबग्राफ काढतो. हा सबग्राफ व्हर्टायसेस तेच ठेवायचे. हा चालेल चालेल. हा पण काय आहे स्पॅनिंग सबग्राफ आहे. का? कारण व्हर्टायसेस सेम आहे. असं नेसेसरी नाही की जॉईंट असावे सगळे, नेसेसरी नाहीये. हा पण एक सबग्राफ झाला. त्याच्यानंतर दुसरा रेड कलर चेंज करून काढतो, रेडने काढतो. हा दुसरा झाला. हा दुसरा झाला. तिसरा काढू आपण कलर चेंज करून. तिसरा हा काढू आपण. हा चौथा काय काढू आपण? चौथा असा काढू, उलटा झेड. हे एवढं काढू असं. हे लक्षात आलं कसं काढायचे याचे स्पॅनिंग सबग्राफ? व्हर्टेक्स तेच ठेवायचे आणि कोणतेही सबग्राफ काढायचे. कोणते ते तर पहा, हे 5 काढलेले आहेत. याच्यात काय केलेलं आहे, खाली नाव नाही दिलेले. व्हर्टेक्स 5च्या 5 तसेच आहे. इथं पहा, या S3 मध्ये नेसेसरी नाही की जॉईंट असावे काय असावे, तसेच्या तसे आहेत. मग मी काय केलंय, फक्त एजेस कमी केल्यात. काही पहिल्यात कोणती एजेस कमी केली? E7. तो जरी सांगितलं ना तुम्ही जी हा स्पॅनिंग सबग्राफ आहे ते सुद्धा चालतो, कारण तो सबग्राफ आहे आणि त्याच्या व्हर्टेक्स काय आहेत? सेम आहेत. म्हणजे तो सुद्धा काय असतो? स्पॅनिंग सबग्राफ असतो. हे कळलं स्पॅनिंग सबग्राफचं? हो सर. हो सर. आता याची कॉम्प्लिमेंट काढू आपण. हे एक्झाम्पल सोडू. काय करायचंय, हा जो ग्राफ दिलेला आहे या ग्राफचे काय करायचे? कॉम्प्लिमेंट काढायचे या ग्राफचे. कसे काढणार? कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट कसा काढायचा? G1 ग्राफ दिलाय, G1 चा कॉम्प्लिमेंट कसा काढायचा? तर ग्राफ म्हणजे एजेस आणि व्हर्टायसेस दोन्ही लागतं. मग आधी मला व्हर्टायसेस सांगा. हा G1 चा जर मला कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर व्हर्टायसेस कोणते घ्यायचे असतात? तेच घ्यायचे असतात का काय काय करायचं असतं? तेच घ्यायचे असतात. काय करायचे असतात? तेच घ्यायचे असतात. ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्लिमेंट काढता त्यावेळेस व्हर्टायसेस तेच घ्यायचे असतात. एजेस कशा घ्यायचे असतात ते पाहू आपण. मी G1 चा कॉम्प्लिमेंट काढतो. G1 चा कॉम्प्लिमेंट तर काय करायचं असतं? व्हर्टायसेस तेच घ्यायचे असतात. मी हे 4 व्हर्टायसेस घेतले. X, Y, Z. मला त्याच्यात काही चेंजेस करता येत नाही. X, Y, Z आणि W. मग एजेस कोणत्या घ्यायच्या? एजेस कोणत्या घ्यायच्या G1 कॉम्प्लिमेंट मध्ये? कोणत्या घ्यायच्या? ज्या G1 मध्ये आहेत त्या एजेस घ्यायच्या का ज्या G1 मध्ये नाही त्याच एजेस घ्यायच्या फक्त? G1 मध्ये नाही त्या घ्यायच्या. बरोबर, G1 मध्ये नाहीत त्या घ्यायच्या. म्हणजे XY एज घ्यावा लागेल का मला G1 कॉम्प्लिमेंट मध्ये? नाही. मला कोणत्या कोणत्या घ्याव्या लागतील कोण सांगन मग? YZ घेता येईल का? YZ, WZ. पहा, कॉम्प्लिमेंट काढताना सिंपल ग्राफच असायला हवा. कॉम्प्लिमेंट काढताना सिंपल ग्राफच असायला हवा. एखादा म्हणेल की ही पण एजेस नाही, मग ही पण घ्या, ही पण एजेस नाही, ही पण घ्या, ही पण एजेस नाही, ही पण घ्या, ही पण नाही, ही पण नाही, असं चालत नाही. काढताना काय काढायचं? सिंपल ग्राफच काढायचा. काय करायचं? सिंपल ग्राफच काढायचा. म्हणजे जसं कम्प्लीट ग्राफ होईल तसा. लक्षात आलं हे? म्हणजे हा G1 कॉम्प्लिमेंट झाला. G2 कॉम्प्लिमेंट काय येईल? आधी काय करायचं? व्हर्टायसेस काढून घ्यायचे. हा U1, U2, U3, U4, U5 आणि U6 हे व्हर्टायसेस आहे. आता पहा, मी कोणत्या कोणत्या व्हर्टायसेस एजेस काढणार सांगा? U1, U3 काढायचे नाही, U1, U5 काढायचे नाही. म्हणजे U1 U1, U2 काढणार बरोबर, कारण U1 आणि U2 नाही. एक एकच चेक करायची. U1, U3 नाही काढायची. U1, U4 काढावं लागेल का? काढावं लागेल. त्याच्यानंतर U1, U5 नाही काढायचे कारण आहे U1, U6 असं झालं बरोबर. आता U1 चा मिटला. U2, U1 काढावं लागेल. U2, U3 पण काढावं लागेल आणि U2, U5 काढावं लागेल. उरलेल्या काढायच्यात का? नाही.
नंतर U3 U1 आहे, U3 U2 काढावं लागेल आहे, सॉरी U1 U3 U1 नाही ना, मग U3 ची कोणती काढावं लागेल ही मी डायरेक्ट काढतो पहा, कोणाला काय अडचण असल्यावर विचारा. झाला का हा ग्राफ? हो सर. हो सर. समजलं? हा G1 आणि G2 कॉम्प्लिमेंट आयसोमॉर्फिक असू शकतो का? काय वाटतं? पहा आयसोमॉर्फिक जर असायचा असेल तर नंबर ऑफ एज व्हर्टायसेस सेम असावं लागतात. आहेत. नंबर ऑफ एजेस सेम आहेत का ग्राफ मध्ये? नाही. नाही. म्हणजे आयसोमॉर्फिक असेल का? नाही. हो सर. समजलं? हा आयसोमॉर्फिक नाहीये. आता आपण G3 चा कॉम्प्लिमेंट काढू. काय किती एजेस आहेत? सॉरी किती व्हर्टायसेस आहेत? 6. मग 6 व्हर्टायसेस काढायचे. हा जो ग्राफ आहे याला काय म्हणतात? N6 म्हणतात. नल ग्राफ. काय म्हणतात? N6. याचा कॉम्प्लिमेंट काय असतं? आपण रिमार्क मध्ये पाहिलेलं आहे. याचा कॉम्प्लिमेंट काय असतो? कंप्लीट ग्राफ K6 असतो. पहा मग हा कोणता येईल? हा प्रत्येकाला जॉईंट होईल ना, कारण हा कुणाला जॉईंट नाही. ऑल पॉसिबल. यस, हा प्रत्येकाला जॉईंट होईल. हा प्रत्येकाला जॉईंट होईल आणि हा प्रत्येकाला. तर याचा कॉम्प्लिमेंट हा काय आहे? K6 आला. समजलं हे? हो सर. हो G4 आहे. G4 चा काय आहे? आधी काढून घेऊ आपण व्हर्टायसेस. X1 X2 X3 X4. आता याच्यातल्या कोणत्या एजेस येतील सांगा बरं? तुम्ही डायरेक्ट सांगा कोणत्या एजेस येतील, म्हणजे कोणते दोन व्हर्टेक्स जॉईंट करायचे? X3 X3 आणि X4. X3 X4. X2 एवढं झालं का X2 बघ? X2 X2 X4. X2 X4 झालं का आणखी काही? बस. नाही. झालं एवढंच. लक्षात आलं? बस. कॉम्प्लिमेंट हो आपण सर. ज्या डेफिनेशन काढलेत ना ते सगळे आपल्याला इथं रिवाइज करायचे. आता हे एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. आधी एक्झाम्पल समजून घेऊ आणि मग आपण पाहू की नेमकं हे आहे तरी काय नेमकं. एक्झाम्पल वाचा बरं काय आहे. इफ G इज अ सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ. सेल्फ कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला डेफिनेशन रिवाइज करावं लागतात. सेल्फ कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? कोण सांगेल? सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ म्हणजे काय? सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ आठवतंय? कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कॉम्प्लिमेंट इन्व्हॉल्व असणार आहे. सेल्फ कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? तर ज्यावेळेस दोन ग्राफ आयसोमॉर्फिक असतात G आणि G कॉम्प्लिमेंट, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ. त्याला काय म्हणायचं? सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ. आता याच्याविषयी आपण काहीतरी वेगळंच पाहू. नेमकं ह्या ग्राफ मध्ये किती व्हर्टायसेस असू शकतात? म्हणजे किती व्हर्टायसेस असू शकतात? म्हणजे एखादा जर सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ असायचा असेल तर त्याला किती व्हर्टायसेस लागतात? तर फॉर एक्झाम्पल पाहू आपण. हा सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ असू शकतो का 3 व्हर्टायसेसचा? इथं ट्राय करू आपण. हे 1 2 3 याच्यात तुम्ही सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ काढू शकता का 3 व्हर्टायसेसचा? सपोज हा ग्राफ घेतला, याचा हा G घेतला, याचा कॉम्प्लिमेंट काय येईल? असा येईल. हे दोन आयसोमॉर्फिक असतील का? नाही, सर. कारण नंबर ऑफ एजेस डिफरंट आहे ना. नंबर ऑफ एजेस, नंबर ऑफ व्हर्टायसेस, नंबर ऑफ एजेस हे सगळं हे लागतं. म्हणजे या प्रकारचा तुम्ही सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ काढू शकता का? नाही. किंवा असा जर काढला, सपोज हा काढला, हा याचा सेल्फ हे काय येईल कॉम्प्लिमेंट? हा पण दोघं काय नसणार आहे? आयसोमॉर्फिक नसणार आहे. म्हणजे 3 व्हर्टेक्सचा मी हा काढू शकतो का
सेल कॉम्प्लिमेंटरी ग्राफ तर नाही काढू शकत. 4 व्हर्टेक्सचा नाही. येतो का काढायला? 4 व्हर्टेक्सचा येतो का? सपोज हा घेतला मी. कसं म्हणता येईल? हा ग्राफ घेतला जी, याचा कॉम्प्लिमेंट काय येईल? असं येईल? हो सर. बरोबर? हा जी आणि हो सर. जी कॉम्प्लिमेंट हा सेल्फ कॉम्प्लिमेंटरी आहे का? नाही. नाही. चेक करा. मी या ग्राफला असा लिहू शकतो का? हा व्हर्टेक्स इकडे नेतो आणि हा व्हर्टेक्स इकडे नेतो. हा व्हर्टेक्स इकडे नेल्यावर सर. हा असा झाला. बरोबर? ह्या ग्राफला मी रोटेट केला सर. 180 ने तर हा ग्राफ आला. म्हणजे मी काही वेगळं करून मी हा आणि हा ग्राफ सारखा करू शकतो. म्हणजे हे दोघं ग्राफ काय आहेत? सेल्फ कॉम्प्लिमेंटरी आहेत. म्हणजे मला एवढंच सांगायचंय सध्याला की 4 एजेसचा ग्राफ 4 व्हर्टायसेसचा ग्राफ सेल्फ कॉम्प्लिमेंटरी असू शकतो. 5 वाला असू शकतो का? पाच वाला सेल्फ कॉम्प्लिमेंटरी असू शकतो का? पहा. हा जर ग्राफ काढला, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. याचा जर मी कॉम्प्लिमेंट काढला तर कॉम्प्लिमेंट काय येणार आहे? हा याला अटॅच आहे, हा याला अटॅच आहे आणि हा याला अटॅच आहे. हे दोघंही आयसोमॉर्फिक येतात. आपण पाहू ते. हे दोघंही काय येतात? आयसोमॉर्फिक येतात. प्रत्येकाची डिग्री 2 आहे. म्हणजे 5 याचा पण सेल्फ कॉम्प्लिमेंटरी असू शकतो. 6 याचा असू शकतो का? 6 याचा? आता प्रत्येक ओळखणं सोपं आहे का? 6 याचा, 7 याचा, 8 याचा प्रत्येक करणं सोपं आहे का? का शक्य आहे का प्रत्येक वेळेस? आहे नाही का? सर. नाही. मग याच्यासाठी नाही असं काय सर. आपल्याला सांगता येईल का? असं वेगळं काय सांगता येईल का? की सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ असले तर कोणत्या प्रकारचे असतात? आता मी इथं डायरेक्ट सांगू शकतो की 6 व्हर्टेक्स जर असेल तर तो सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ येऊच शकत नाही. येऊच शकत नाही असं मी सांगू शकतो. 7 असेल तर येऊ शकत नाही. 8 असेल तर मात्र येऊ शकतो एखादा. 9 असेल तरी येऊ शकतो. 10 असेल तर येणार नाही. 11 असेल तर येणार नाही. 12 असेल तर येऊ शकतो. म्हणजे असं काहीतरी पॅटर्न असेल ना की त्याचे ते येऊ शकतात. तर तेच आपल्याला इथं पाहायचंय पहा. तेच सांगतो. हे जे एक्झाम्पल आहे ना 10 नंबरचं, जी हा जर सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ असेल आणि n व्हर्टायसेस असतील तर n हे एक तर 4k किंवा 4k+1 टाइपचे असतात. किती असतात? 4k किंवा 4k+1 चे. म्हणजे कसं? k इज इक्वल टू तुम्ही व्हॅल्यू टाका तर तुम्हाला k हे इंटिजर टाका. मग k इज इक्वल टू 1 टाकलं तर काय येणार आहे? एक 4 किंवा काय येईल? 5. म्हणजे हा 4 किंवा 5 व्हर्टेक्स असणार आहे सेल्फ कॉम्प्लिमेंटरीला. k इज इक्वल टू 2 टाकल्यावर किती येणार आहे? 8, 9. k इज इक्वल टू 3 टाकल्यावर किती येणार आहे? 12, 13. पहा. जे सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ असणार आहे त्याचे व्हर्टायसेस एक तर 4 किंवा 5 असतील किंवा 8 किंवा 9 असतील किंवा 12 किंवा 13 असतील. म्हणजे 4, 5, 8, 9, 12, 13 याच प्रकारचे व्हर्टेक्स असेल, इतकेच व्हर्टेक्स असतील तरच सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ असू शकतो पॉसिबली. पण जर 3, 6, 7 असे जर असेल तर सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ नसणारच आहे. लक्षात आलं? माझं स्टेटमेंट. याचं सोल्युशन आपण लेक्चरला पाहू. मी जर असं विचारलं की हा ग्राफ सेल्फ कॉम्प्लिमेंटरी असू शकतो का? हा ग्राफ सेल्फ कॉम्प्लिमेंटरी याच्यावर मी सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ काढू शकतो का? आताच पाहिलं आपण 7 व्हर्टेक्स जर असतील तर तुम्ही सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ काढू शकत नाही. म्हणजे ह्या 7 व्हर्टेक्स वर तुम्ही सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ काढता येणार नाही तुम्हाला. लक्षात आलं? हो सर. हो सर. नेक्स्ट हो लेक्चरला सर. याचं हे पाहू. ते नका होऊ कुणी.